शुभ दुपार मित्रांनो, दुपारचे 12:30 वाजलेत. आत्ता आम्ही उदगीरच्या अलीकडे 35 किलोमीटर अगोदर आहे. जेवणासाठी थांबलो कारण की सकाळी निघालो आम्ही पुण्यातून 4 वाजता. त्याच्यानंतर जे निघालो तर आधीमध्ये कुठं थांबलो नाही. डायरेक्ट आता नाश्ता वगैरे पण नव्हता केला. भूक लागली होती. ढवारा मटण खाण्यासाठी थांबलेलो आहे. एक हॉटेल भेटलं फाट्यावर आम्हाला, तिथं थांबलो. तोंड हातपाय वगैरे धुतले इथंच, कारण की तोंड हातपाय वगैरे काय धुतले नव्हते. मागं शेट दिसतात ते बघा, हे करा. हां, तोंड हातपाय धुताना. आणि संस्थेचं सगळं सामान आहे इथं. जे पूर आला होता, सगळा दुष्काळ, त्याच्यामुळं त्या लोकांना वाटायचं आहे. तर त्या पुणा कॉलेजमध्ये होतं ते. पुणा कॉलेजच्या थ्रू बहुतेक असेल ते, असा अंदाज आहे. त्यांच्या ट्रस्ट थ्रू म्हणजे सगळं वाटप आहे. तर आता जायचं तिथं. त्यांचं समोरच्या पार्टीशी पण बोलणं झालं आहे कुंदन शेठचं. ते पण एक 50-60 किलोमीटर मागं आहे. नांदेडवरून येते ते लोक. त्यांच्याच हस्ते वगैरे बहुतेक वाटायचं असेल. तर गाडी तर खाली होईल 100% गेल्या. त्याच्यानंतर बघू आता काय पुढचं, काय कुठून लोडिंग करायचं, काय करायचं अजून काय ठरवलं नाही. पहिले जेवण करू, कारण की भूक लागली आहे खूप. जेवण केल्यानंतर तिथं पोचल्यानंतर खाली झाल्यानंतर पुढचा पर्यंत. तर जाऊया मित्रांनो पहिले जेवायला. मित्रांनो, रात्रीचे 8:15 वाजलेत बघा. इथं धान्य वाटप चालू आहे. गव्हर्नमेंटने एक कॅम्प लावून दिला. इथं पत्राचे शेड दिसतात बघा. एवढी बेकार परिस्थिती नाही इथं. लोकांना खायला अन्न नाही आहे. पत्राचे शेड मारून दिलेत गव्हर्नमेंटतर्फे. सगळेजण सांगत आहे की फक्त एका कुटुंबाला 10-10 हजार रुपये दिले आहेत. यांचे घरं वगैरे सगळे वाहून गेलेत बिचाऱ्यांचे. गुरं हे ते सगळंच वाहून गेलेत. कुंदन शेठ आहे का समोर आहेत. कुंदन शेठ आहे ते मदत करत आहे. मागं नितीन शेठचा आवाज येतो बघा. आणि गावात तेच पोर आहेत सगळे. हे बघा, ते लोक सगळं हे करत आहे. आत्ता एका गावात आलो आहे. अजून एका वाडीत जायचं, तिथं द्यायचं आहे. तिथं पण गव्हर्नमेंटचा कॅम्प लागलेला आहे. त्याच्यानंतर अजून एका गावात जायचं, तिथं दिल्यानंतर फार तिथं समोर हे लागलं आहे, ढीग लागला आहे लोकांचा. जी खरं परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवतच नाही खरं. बघा, असा चांगला मोठा कॅम्प आहे. हे बघा, आपले लोक पण कामं करते. नितीन शेठ कुंडन त्याच्या आधीबाजू ह्या साईडलाच समोर तिथं लाईटी दिसतात. त्या साईडला त्यांचे गावं आहेत. एक साधारण इथून 300-400 मीटरच ती असा छोटासा पाण्याचा तलाव वगैरे होता. तिथं फार पाणी आलं. जनावरं खूप बुडाले म्हणतात त्यांचे. सगळा अंधार आहे बघा. एवढा रस्ता खराब आहे. गाडी कशी आतमध्ये घालते ते आम्हालाच माहिती आहे. अवघड परिस्थिती खरं. पुनावाला कॅम्पस त्यांच्यात तर्फे म्हणजे आझम कॅम्पस वगैरे त्यांच्यातर्फे आले. मुस्लिम त्यांची कमिटी आहे. त्यांनी हे सगळं अन्नधान्य पाठवलेलं आहे. आज म्हणजे आपण या गावात आलोय. परत अजून सोलापूर वगैरे, नांदेड वगैरे असे भरपूर जागी 10-12 गाड्या पाठवल्यात त्यांनी. तिथं फार गोंधळ चालू आहे, त्याच्यामुळे लांबूनच काढत आहे. खूपच अवघड परिस्थिती. वाईट वाटतं इथं आल्यानंतर लोकांची परिस्थिती ऐकल्यावर. समोर इथं 2 आजी बसल्यात बघा, निवांत गप्पा मारत. हे बघा, म्हातारा लोक आले. 1-2 जर बुडता वाचलेत सांगत होते गावातल्या पोरं.
वाटूयात पहिले धान्य. बघा इथं गर्दी. मित्रांनो, दुपारचा 1 वाजलाय. काल आम्ही सकाळी इथंच जेवायला थांबलो होतो, तिथंच थांबलोय आत्ता. गाडीवर लोडिंगसाठी जायचं. लातूरला चाललोय. लातूरवरून बार्शीचा लोड आहे. काय दुसरा लोड भेटत नाही. दिवस हे होतं गट्टू, पण ते गट्टू 4-5 दिवस खाली होत नाही, कारण की मागं एकदा भरले होते पण ते 4-5 दिवस काय खाली झाले नाही. ते बॉयलरमध्ये जायला घेतात. कारण रात्री गाडी आमची साधारण 11:30-12 वाजले गाडी सगळं माल वगैरे खाली करायला. त्याच्यानंतर आम्ही एका गावात, त्याच शेवटच्या गावात जेवण वगैरे केलं. नंतर काय गावाचं पण खाली उदगीर. हां, उदगीरमध्ये आलो. उदगीरलाच एका पंपात झोपलो होतो. त्याच्यानंतर सकाळी उठले. कुंदन शेट्टी बऱ्याच जागी फिल्डिंग लावली होती. आता भरलं एका जागेचं फायनल झालं का तेच फायनल बार्शीचं? हां, तर बार्शीचा लोड आहे. बार्शीला जायचं. आता इथून लातूरला जायचं. लातूरवरून लोड करून आज जर लवकर भरली तिथं तर आजच आम्ही खाली करू बार्शीला, कारण की 100 किलोमीटर आहे. तर जेवायला थांबलो. आता जेवण लवकर भेटलं तर लवकर निघतात. आल्यात आमच्या भाकरी वाजता. तर बघूयात, जाऊयात. या रोडला आले तर इथं थांबत जाऊ. हां, तर समोरून काढायला लागेल. जिजाऊ हॉटेल म्हणून आहे. आपण उदगीरला जातो ना, तिथं नळेगावच्या आसपास आहे जिजाऊ हॉटेल. ढवरा मटण काल जेवलो होतो. एकदम टॉपचं मटण होतं. त्याच्यामुळं आता इथून जेवण करून निघणार परत. मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत. आलो आहे आता मी लोडिंगसाठी. कोल्ड स्टोरेजचा माल आहे. तिथं आलो आहे. मागं गाडी दिसते. काहीतरी समोरची पार्टी येते, त्याच्यामुळं भरायचं राहिले. 1-2 तासात म्हणतोय समोरचा ट्रान्सपोर्टवाला गाडी भरून होईल वगैरे. तर बघूया आता किती वेळ लागतो आणि काय. आणि काय इथून 100 किलोमीटरच आपलं रनिंग आहे फक्त. इथून लातूरवरून बार्शीला जायचं आहे. 105 किलोमीटर दाखवतो. आज खाली झाले तर उत्तमच, नाही तर सकाळी सकाळी उद्या खाली होईल. बघूयात काय होतं काय नाही. काल खूप उशीर झालं मित्रांनो. जेवण भेटलं ते नशीब आम्हाला, नाही तर काल उपाशी मारायचं हाल होते. कारण की ज्या गावात ते सामान वाटायला गेलो होतो आम्ही, ते एकदम छोट्या छोट्या वाड्या होत्या. फार भयानक परिस्थिती आहे. रात्रीचं होतं म्हणून काय व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काढता नाही आलं. अजून पाणी तिथं जास्त ओसरलं नव्हतं. पाणी वगैरे थोड्याच अंतरावर होतं म्हणत होते. त्यामुळं जास्त रात्र असल्यामुळं काय हे नाही झालं. पण दुसऱ्या जागी गेल्यानंतर त्यांनी तिथं गोडाऊनलाच गाडी खाली करून घेतली. त्याच्यामुळं आम्हाला काय जास्त वेळ नाही लागला. आलो एका पंपात झोपलो. सकाळी व्यवस्थित सोय वगैरे होती तिथं. आंघोळ वगैरे केलं आम्ही तिघांनी पण. पार्किंग होती पंपाच्या मागं, त्या पंपाच्याच मालकाची. तिथंच सगळं व्यवस्थित होतं. आंघोळीची वगैरे सोय. मग आंघोळी करून घेतात. आता बघू इथून भरायचं बार्शीचं. बार्शीवरून नाहीतर आपल्याला भिगवणवरून ब्लॉक असतात विटांचे. पुण्यात कुठल्या पण साईडवर वगैरे खाली करायचं. बघू आता इथून पहिले बार्शीला खाली करू, नंतर बघूयात काय होतं. जर नाही भेटलं तर MT आलो तरी चालेल असं शेट म्हणत आहे. पण बघू, शक्यतो ब्लॉक वगैरे विटा ते भेटतील तिथं. नंतर उद्या गेल्यानंतर बघू आता किती वेळ लागतो काय होतं, किती तासांनी भरतात. पण भरतील आता, कारण की गाडी वगैरे ते नाही लागलेली पॉईंटला दुसरी कोणची. त्यामुळं आपलीच गाडी लागेल. तर बघूयात मित्रांनो काय होतं आणि काय नाही. संध्याकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. गाडी लोडिंगचं काम चालू आहे बघा समोर. झाली आहे गाडी अर्ध्याच्या वर. 6 वाजता लावली. बिहारी कामगार आहेत त्याच्यामुळं टेन्शन नाही काय. परदेशीन भरून होईल सगळी. त्या साईडला गाड्या लागल्यात बघा. मोठे गोडाऊन भरपूर इथं. सगळे कोल्ड स्टोरेजच आहे. कंटिन्यू गाड्या येतात भरण्यासाठी. आतमध्येच काटा आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. बघा ही लोड गाडी आली, भरून आलेली आहे. समोरच्या साईडला काटा आहे. माझ्या मते अर्धा-पाऊण तासात आपली गाडी होईल भरून.
रनिंग जास्त नाही, 100 किलोमीटर आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही, पटकन जाऊन होईल सगळं. समोर कॅन्टीन वगैरे. बघूयात किती वेळ लागतं, भरले की लगेच निघूयात. मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. आज तिसरा दिवस आहे. आलो गाडी खाली करायला. रात्री 11 वाजता इथं पोचलो. सकाळी परत उठून काटा वगैरे करून आलो. नाश्ता वगैरे पण झाला आहे. मागच्या साईडला आपली गाडी दिसती बघा, तिथं बघा, या साईडला गाडी आहे. लावले पॉईंटला गाडी खाली करायला, पण अजून हमाल लोकल नाही आले. हमाल लोक आले की होईल सुरू गाडी खाली करायला. आता बघूयात मित्रांनो इथं किती वेळ लागतो वगैरे माहीत. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत. आलो आहे आम्ही खाली करायचा पॉईंटला, बार्शीला. गाडी पण लावली आपली खाली करण्यासाठी. नाश्ता वगैरे सगळं येतानीच करून आणलं होतं. एकदम म्हणजे ओसाड जागी आहे. तसं एक छोटंसं कॅन्टीन दिसतं मागच्या साईडला बघा. चहा वगैरे बहुतेक किरकोळ नाश्ता भेटेल. आता थांबलोय गाडी, अजून तर हमाल लोक आले नाही खाली वगैरे करायला. या साईडला दिसती गाडी. गाया वगैरे इथं त्यांचं खाद्य. मागच्या साईडला गाडी वगैरे दिसती. बघूयात आता काय होतं, किती वेळ लागतो वगैरे. बहुतेक दुपार होईलच आम्हाला काही करता करता, खाली करता करता. आता इथून भरायचं नियोजन आहे का नाही बघूयात. शक्यतो भरूनच जायचा प्रयत्न करणार आहे, कारण की इथून एमटी जाणं पण परवडणार नाही. जर माल भेटला तर बरंच. 2-3 जागी लावलेले सॅटिंग. बघूयात काय होतं काय नाही. बहुतेक मिलचे मालक आले. सॅम्पल वगैरे त्यांनी काढून घेतलेलं आहे. आता सॅम्पलचा रिझल्ट काय येतो त्याच्यानंतरच खाली करायला लागतील. बघूयात, जाऊयात. आलेत वाटतं मालक लोक वगैरे. किती वेळ लागतो ते बघूयात आपण. 11:30 वाजलेत मित्रांनो. गाडी खाली करायला चालू झाले बघा. चाना पोते फाटलेले आहेत, त्याच्यामुळं इथं बघा सगळं चानाचे टाकलाय. हरभरा तिथं खाली, जिथं चणा टाकलाय समोर, तिथं खाली ड्रेन आहे असं. त्याच्यात सगळा खाली जातो आणि तिथून मग सगळा मशीनमध्ये जाऊन त्याची डाळ बनती सगळी. अजून 1-2 तास जातील. निवांत काम चालू आहे. आपल्या महाराष्ट्रातले हमाल आहेत. ते सगळं खाली पण सांडलंय बघा. किती पोते सांडलेले आहेत, त्याच्यामुळं होतंय सगळं. या साईडला गोडाऊन आहे सगळं. शेट बघा कसे बसलेत बोलत. इथून काय माल भेटतो का ते बघत आहेत. नितीन शेट आहेत. चाललंय सगळीकडे सेटिंग लावायचं. कुठून माल भेटेल तिथून भरायचं. हे समोर बारामती ॲग्रोचं आहे गोडाऊन. कोंबडी खाद्य वगैरे सगळं चालू. मका येतो सगळा मका. बघूयात किती वेळ लागतो. नंतर बघूयात कुठलं सेटिंग होतं मालाचं वगैरे ते. मित्रांनो, रात्रीचे 7:30 वाजले. गाडी खाली झाली आपली. गाडी खाली करून आम्ही आता लातूर बार्शीच्या बायपासला आलो आहे. एका ढाब्यावर थांबलो आहे. हॉटेल बायपास म्हणूनच नाव आहे त्याचं. तिथं थांबलो. मागच्या साईडला गाड्या वगैरे दिसतात बघा. हायवेच्या बाजूलाच आहे. उद्या बहुतेक मालाचं सेटिंग होणार काहीतरी पुण्याचं. बोर्डचा माल आहे, अजून नक्की नाही आहे. कुंदन शेटचं बोलणं चाललं, पण होईल काय ना काय सेटिंग. तर बघूयात आता उद्या काय होतं. आजच होतं, पण आज दुसरी गाडी लागली. आपल्या गाडी खाली करायला फार 5:30 वाजले, त्याच्यामुळं तोपर्यंत दुसरी गाडी लागली. नाही तर आजच भरली असती गाडी. DOC होतं. बघू आता काय होतं आणि काय नाही. आज रात्री इथंच मुक्काम करायचा. उद्या सकाळी एक आमचे मित्र आहेत माळी म्हणून, ते त्यांचं गावच आहे बार्शी. ते नागपूरला होते आता कुंदशेठचे बोलणं. ते म्हटलं मी येतोच सकाळपर्यंत आणि तुमचं उद्याचं माल भरून देतो वगैरे म्हटले. त्यांचं गाव असल्यामुळं त्यांचे ट्रान्सपोर्टवाले वगैरे ओळखीचे आहेत. त्यांनी तसं आम्हाला सांगितलं होतं ट्रान्सपोर्टला जाऊन थांबा,
पण तिथं परत सिटीत जायचं आणि तिथं थांबायचं, त्यापेक्षा इथं बायपासला थांबलो. हॉटेल आहे, व्यवस्थित आहे सगळं, त्यामुळं काय अडचण नाही. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं. आणि ते उद्या तर 100% काही ना काही तरी लोडिंग होणारच. बघूयात. थांबलं, मागं गाडी दिसती, जेवणाचं वगैरे सगळी सोय आहे व्यवस्थित, तर काय काळजी नाही. मोठं हॉटेल आहे चांगलं, ट्रकवाले भरपूर आहेत तिथं, त्यामुळं काय काळजी करण्यासारखं नाही. तर जाऊयात, बसूयात आता गाडीत. दुसरं काय टाईमपास नाही, आपला मोबाईल काढायचा आणि काहीतरी टाईमपास करत बसायचं. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत. दुसरा दिवस आहे आज, बायपासलाच आहे बार्शीच्या. उठलोय, फ्रेश वगैरे झाले, तोंड हातपाय वगैरे धुवून आता चाललो चहा प्यायला. इथं ह्या ढाब्यावर चहा वगैरे नाही भेटत, त्या पुढच्या साईडला तिथं टपरी एक, तिथं जाऊन प्यायला लागतं. मीच उठलोय फक्त, कुंदन शेठ आणि नितीन शेठ झोपलेत. आता थोड्या वेळाने आंघोळ वगैरे करायचे, सगळे सोय आहे मागच्या साईडला. तिथं बाथरूम आहे, बाथरूमच्या पलीकडच्या साईडला आंघोळीची वगैरे सगळी सोय आहे. आंघोळ वगैरे करून 10 वाजल्यानंतरच ऑफिसला जायला लागेल. अजून एक मित्र येणार आहेत माळी म्हणून, ते पण बघतील. आता ट्रान्सपोर्टला जायला सांगितलं. 2-3 जागी सेटिंग लावलेले, 100% कुठून ना कुठून तरी होणारच आपलं मालाचं. DOCचंच होईल बहुतेक, एक तर शिरवळचं होईल, केसोडीचं, नाही तर कुठलं तरी पुण्याच्या आसपास कुठं तरी होईल. बघूयात आता, पहिले जाऊ, चहा वगैरे पिऊन येऊयात, नंतर बघूयात काय होतं ते. मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजलेत. लोडिंगसाठी आलो आम्ही परत. काल जिथं खाली केली होती गाडी, तिथूनच लोड आहे आम्हाला परत. अकोल्याचं लोडिंग आहे. गाडी बांधत आहे, जरा मागाशी पावसाचं वातावरण झालं तर म्हटलो गाडी बांधून घेऊ, कारण की दाळ आहे. अचानक जर आला तर फार पळापळी होईल. कुंदन शेठ आणि नितीन शेठ आहात, ते साईड दोन्ही साईड बांधून घेतात. आता आम्ही वरचं हे बांधायचं फक्त. त्याच कंपनीत आहे. 10 टन माल भरून आलो आम्ही पहिले एका जागेवरून. आता 20 टन एका जागी भरायचं. काल जिथं खाली केली होती तिथंच भरायचं. गाडी बांधून घेऊयात मित्रांनो परत पहिले, नंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण बांधल्यानंतर. मित्रांनो, रात्रीचे 9:45 वाजलेत. अजून आम्ही त्या काल जिथं खाली गाडी केली तिथंच गोडाऊनला. गाडी आपली आज काय भरली नाही, प्रॉब्लेम झाला जरा. कारण की दुपारी म्हणजे संध्याकाळी जे पाऊस चालू झाला 5 वाजता वगैरे, तर खतरनाक पाऊस चालू झाला. त्याच्या अगोदरच आम्ही दुपारीच अंदाज होता, जरा टिपकायला लागलं होतं दुपारी, आणि गरम पण खूप होत होतं. त्याच्यामुळं गाडी बांधून घेतली. बघा मागं दिसते, पहिले गाडी बांधून घेतली. त्याच्यानंतर संध्याकाळी जरा वरचा ताडपत्री टाकत होतो, त्या पाऊस चालू झाला. पण माल वगैरे काय भिजला नाही. जरासा उशीर जर केला असता तर वाट लागली असते आमची. आणि दुपारनंतर लाईट पण गेली होती. इथं बुधवारची लाईट जाते वाटतं, तर लाईट गेली होती. तर एक गाडी लागली होती 25 टनाची, ती गाडी त्यांनी भरली, पण आपली काय गाडी भरू शकली नाही. पण आज बहुतेक नाईटला ते काम करणार आहे आणि म्हणतात की तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सोडतो. एक दिवस वाढला, आज जर भरली असते तर बरं झालं असतं. जरा दिवाळीला यायचं आहे परत पुण्यात, त्याच्यासाठी गडबड चालली, बाकी काय नाही. जर आज भरली असती तर थोडं लवकर आलो असतो, पण एक दिवस वाढल्यामुळं प्रॉब्लेम झाला. तसं तर यांनी बिचाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला, पण लाईट नसल्यामुळं सगळं लफडं झालं. गोण्या वगैरे भरता नाहीत, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. चालेल, आता उद्या बघूयात काय होतं काय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल की किती वाजता आपली गाडी भरती, काय होतं, कधी निघतो ते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.